भारतीय जनता पार्टीत आता जुने निष्ठावंत व नवीन कार्यकर्ते असा वाद सातारा जिल्ह्यात सुरू झाला असून आता नाशिक जिल्ह्याप्रमाणे सातारा जिल्ह्यात देखील भारतीय जनता पार्टीत जुना नवा असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. जुन्या भारतीय जनता पार्टी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कराड शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. या बैठकीला विशेषतः पाटण तालुक्यातील मंडलाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, विविध आघाडी मोर्चाचे पदाधिकारी तसेच मंडळस्तरीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप यावेळी या कार्यकर्त्यांनी केला आहे. याबाबत भरत पाटील आणि भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुल बाबा भोसले यांच्याशी स्वतंत्र बैठका घेण्याचे पाटण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी एकमती ठरविले आहे. या बैठकीस भारतीय जनता पार्टी मंडलाध्यक्ष गणेश यादव, जिल्हा उपाध्यक्ष दीपक महाडिक, महिला मोर्चा प्रदेश सचिव कविता कचरे, फत्तेसिंग पाटणकर, रवींद्र लाहोटी, शेखर लोखंडे, प्रवीण उदगुडे यांच्यासह अनेक निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.